संगणकामध्ये खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस नाही? या पर्यायांपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस नाही? तर मित्रांनो सर्वांना माहीत असेल पर्याय क्रमांक डी मॉनिटर हे जे आहे ते मित्रांनो एक आउटपुट डिव्हाइस आहे, म्हणजेच माहिती प्रसारित करते. मॉनिटर म्हणजे काय, जे आपण स्क्रीन पाहतो त्याला मॉनिटर म्हणतात, जी माहिती ज्याच्यावर प्रसारित होते. ठीक आहे, तर हे या ठिकाणी स्टोरेज डिव्हाइस नाही. हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, कॉम्पॅक्ट डिस्क या ठिकाणी संगणकामध्ये स्टोरेज डिव्हाइस आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी खालीलपैकी कोठे आहे? कोठे आहे मित्रांनो? पुणे या ठिकाणी आहे. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणास आहे किंवा कोणास असतो? तर मित्रांनो ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार हा बघा राज्य शासनास असतो. पर्याय क्रमांक डी राज्य सरकार किंवा राज्य शासन या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर याच्याशी रिलेटेड एक प्रश्न विचारला जातो बघा, ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कायद्यांतर्गत केली जाते? तर बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. ठीक आहे. हा कायदा कधी अस्तित्वात आला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हा कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला आहे? तर बघा या ठिकाणी 1958 ही तारीख, हे वर्ष आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यावर्षी आलेला आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम. ठीक आहे. तर मित्रांनो ग्रामपंचायत स्थापनेसाठी बघा लोकसंख्या किती असावी लागते? तर 500. ठीक आहे, 500 लोकसंख्या असावी लागते कमीत कमी ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी. मित्रांनो ग्रामपंचायतीच्या सदस्यांवर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर ग्रामपंचायतीमध्ये बघा सदस्य संख्या जी असते ती कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 किंवा किमान 7 आणि कमाल 17. ठीक आहे, 7 आणि 17 हे लक्षात ठेवायचं, एवढी सदस्य संख्या असते ग्रामपंचायतीची. ओके, तर हे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. जे जे प्रश्न विचारले जातात ते सर्व फॅक्ट आपण प्रश्नासोबत क्लिअर करत असतो. पुढील प्रश्न आहे बघा, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणास असतो? तर मित्रांनो कोणाला असतो? तर विधानसभा अध्यक्ष यांना असतो. ठीक आहे, विधानसभा अध्यक्ष आपले मत एखाद्या पक्षाला देऊन बहुमत सिद्ध करू शकतात जेव्हा जे काही समान मते पडले असतील तेव्हा. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी विधानसभेत विचारलं आहे, सेम प्रश्न लोकसभेत असला तर लोकसभा अध्यक्ष आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, लोकसभेत लोकसभा अध्यक्ष आणि विधानसभेत विधानसभा अध्यक्ष. ठीक आहे. आता विधानसभेचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात आपल्या महाराष्ट्राचे. ओके, कोण आहेत? राहुल नार्वेकर. आतापर्यंतचे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे राहुल नार्वेकर. ठीक आहे. उपाध्यक्ष कोण आहेत आपले विधानसभेचे? नरहरी झिरवळ. ठीक आहे, याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. मुख्यमंत्री कोण आहेत आपले? एकनाथ शिंदे. राज्यपाल कोण आहेत आपले? रमेश बैस. उपमुख्यमंत्री कोण आहेत आपले? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. पुढील प्रश्न आहे बघा, औषध निर्मिती क्षेत्रात औषध ठेवण्यासाठी कोणत्या काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरल्या जातात? तर मित्रांनो याचं योग्य उत्तरच नाही बघा. पर्याय क्रमांक बी बोरोसिलिकेट. बोरोसिलिकेट या काचेपासून ज्या काही बाटल्या तयार केल्या जातात त्या वापरल्या जातात कुठे? औषध निर्मिती क्षेत्रामध्ये. ठीक आहे. त्यानंतर बऱ्याच वेळेला रिपीट होणारा प्रश्न, निकट दृष्टीदोष निराकरणासाठी किंवा बरा करण्यासाठी कोणते भिंग वापरले जाते? बऱ्याच वेळेला म्हणजे जवळपास प्रत्येक भरतीमध्ये हा प्रश्न पडतोच. तर मित्रांनो निकट दृष्टीदोष निराकरणासाठी बघा अंतर्वक्र. ठीक आहे, अंतर्वक्र भिंग वापरले जाते निकट दृष्टीदोष. ठीक आहे. जर या ठिकाणी विचारलं दूरदृष्टीदोष, ती या ठिकाणी जवळचा आहे. जर दूरचा विचारला दृष्टीदोष तर बघा बहिर्वक्र भिंग वापरले जाते. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? तर मित्रांनो आपेगाव. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए आपेगाव या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. आपेगाव हे पैठण तालुक्यातील आणि संभाजीनगर जिल्ह्यातील गाव आहे. ठीक आहे, जिल्हा संभाजीनगर, तालुका पैठण, गाव आपेगाव हे संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी जन्मस्थळ आपेगाव, समाधी विचारली तर आळंदी. ठीक आहे मित्रांनो,
संत ज्ञानेश्वरांचे वडील कोण होते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा, विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णी. ठीक आहे, विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णी हे बघा संत ज्ञानेश्वरांचे वडील होते. ओके मित्रांनो, यांच्या ग्रंथावर देखील प्रश्न विचारला जातो. तर ज्ञानेश्वरी आणि भावार्थ दीपिका लक्षात ठेवायचं आहे. ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका दोन्ही एकच ग्रंथ आहेत, वेगवेगळी नावं असलेले. तर हा जो ग्रंथ आहे तो संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. ठीक आहे, एक प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत कोणते? तर बघा, संत ज्ञानेश्वर हेच आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी बघा देहूगाव ऑप्शनला आहे. तर देहूगाव ही संत तुकाराम यांची समाधी क्षेत्र आहे. ठीक आहे, संत तुकाराम यांचं. ओके, आपलं मूळ उत्तर काय? संत ज्ञानेश्वर यांचे जन्मस्थळ आपेगाव, पैठण, संभाजीनगर. पुढील प्रश्न बघा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मोस्ट रिपीटेड कादंबरी आहे ही ययाती. हिचे लेखक आहेत बघा वि स खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर असं त्यांचं नाव आहे. तर ययातीचे लेखक आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय बघा, शिवाजी सावंत यांचं एक पुस्तक नेहमी विचारलं जातं, मृत्युंजय. ठीक आहे, मृत्युंजय हे जे पुस्तक आहे ते शिवाजी सावंत यांचं पुस्तक आहे जे नेहमी विचारलं जातं. साने गुरुजींचं विचारलं जातं कोणतं? तर बघा श्यामची आई. ठीक आहे, जर मित्रांनो आणखी पुस्तके तुम्हाला माहीत असतील साने गुरुजी यांची तर मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न बघा, द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? द रेस ऑफ माय लाईफ कोणाचे आहे? तर मिल्खा सिंग यांचे आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी, मिल्खा सिंग यांचे जे आत्मचरित्र आहे ते द रेस ऑफ माय लाईफ नावाने ओळखले जाते. ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी पी टी उषा जर लक्षात घेतला आपण तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष आहेत. ठीक आहे, पी टी उषा या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष आहेत. प्रश्न विचारलेला आहे, विचारला जाईल परत. ओके, हिमा दास या ठिकाणी ऑप्शनला आहे. तर बघा प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणास धिंग एक्सप्रेस म्हटलं जातं? ठीक आहे, धिंग एक्सप्रेस कोणास म्हटलं जातं? तर हिमा दास यांना धिंग एक्सप्रेस म्हटलं जातं. हिमा दास भारतीय धावपटू आहे. ठीक आहे, त्यानंतर कविता राऊत. तर बघा एक प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीमध्ये, सावरपाडा एक्सप्रेस. ठीक आहे, सावरपाडा एक्सप्रेस कोणास म्हटलं जातं? तर बघा सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत यांना म्हटलं जातं. महाराष्ट्राची कन्या आहे, नाशिक या ठिकाणची धावपटू आहे. ठीक आहे, हिला सावरपाडा एक्सप्रेस नावाने ओळखलं जातं. कविता राऊत प्रश्न विचारलेला. आपलं मूळ उत्तर आहे द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र आहे मिल्खा सिंग यांचे. पुढील प्रश्न आहे बघा, ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? कोणाचे असते मित्रांनो? तर गटविकास अधिकाऱ्याचे असते. पर्याय क्रमांक डी, गटविकास अधिकारी हे योग्य उत्तर असणार आहे. ग्रामसेवकावर त्याचे नजीकचे नियंत्रण असते. ठीक आहे मित्रांनो, ग्रामसेवकावर आणखी कोणते प्रश्न विचारले जातात? तर ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ग्रामसेवक. ठीक आहे, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. गावामध्ये जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतो? ग्रामसेवक गावामध्ये जन्ममृत्यूची नोंद ठेवतो, तसेच विवाहाची देखील नोंद ठेवतो. ठीक आहे, तसेच गावातील कर वसुली करण्याचे कार्य देखील ग्रामसेवक करत असतो. ठीक आहे, एवढे प्रश्न ग्रामसेवकावर विचारले जातात. पुढील प्रश्न आहे बघा, होका यंत्राचा वापर कशासाठी केला जातो? होका यंत्राचा कशासाठी केला जातो मित्रांनो? तर दिशादर्शक. ठीक आहे, दिशा पाहण्यासाठी दिशादर्शक म्हणून होका यंत्राचा वापर केला जातो. या ठिकाणी बघा आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? डेसिबल. ठीक आहे, डेसिबल हे जे आहे एकक ते आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी वापरले जाते. पाण्याची खोली मोजण्यास आपण कालच्या व्हिडिओत पाहिलेलं आहे, कशाचा वापर केला जातो? फॅथमचा. फॅथम हे एकक पाण्याची खोली मोजण्यास वापरले जाते. त्यानंतर समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी काय वापरले जाते? अल्टीमीटर वापरले जाते. अल्टीमीटर. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे होका यंत्राचा वापर दिशादर्शक म्हणून केला जातो. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याच्या आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीसाठी खालीलपैकी कोणता फोन क्रमांक देण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी बघा 112. ठीक आहे, हा जो क्रमांक आहे तो महाराष्ट्र राज्याने आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीसाठी दिलेला आहे. ठीक आहे, 112. या ठिकाणी 1098 किंवा 1098 हा जो क्रमांक आहे 2023च्या भरतीमध्ये विचारलेला आहे. चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे. ठीक आहे, चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे 1098 लक्षात ठेवायचा आहे.
परत प्रश्न रिपीट झाला तर चुकता कामा नये. त्यानंतर प्रश्न आहे बघा, डॅश डॅश या आपल्या शरीरात सैनिकांचे काम करतात. शरीरात कोठेही रोगजंतू शिरकाव झाल्यास त्यावर हल्ला करतात. ठीक आहे मित्रांनो, कोणत्या पेशी आहेत या? पांढऱ्या पेशी. ठीक आहे, पांढऱ्या पेशींना सैनिकी पेशी देखील म्हटलं जातं याच कारणामुळे, कारण त्या शरीरात कोठेही रोगजंतू शिरकाव झाल्यास त्यावर हल्ला करतात. ठीक आहे, एक प्रकारच्या सैनिकांचं कार्य ते करत असतात, म्हणून यांना सैनिकी पेशी असं देखील म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न बघा, पोलीस स्मृती दिन कोणत्या तारखेला असतो? पोलीस स्मृती दिन कोणत्या तारखेला असतो? तर मित्रांनो 21 ऑक्टोबरला असतो बघा. पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबरला साजरा किंवा पाळला जातोच. 21 ऑक्टोबर. या ठिकाणी 2 जानेवारी बघा महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे किंवा स्थापना दिवस आहे. 2 जानेवारी बऱ्याच वेळेला रिपीट झालेला आहे. 2 जानेवारी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे? लीप वर्ष आहे आणि लीप वर्ष नाही याच्यावर देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत बऱ्याच भरत्यांमध्ये. तर बघा या ठिकाणी वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. वरीलपैकी सर्व लीप वर्ष आहेत. मित्रांनो लीप वर्ष पाहण्यासाठी बघा, एखाद्या वर्षाला 4ने भाग द्यायचा आणि जर वर्ष शतकामध्ये असेल तर बघा शतकीय वर्ष आहेत या ठिकाणी सर्व, तर 400ने भाग द्यायचा. ठीक आहे, 400ने. आणि जर भाग पूर्ण किंवा निशेष जात असेल तर ते लीप वर्ष आहे, आणि जर भाग जात नसेल बाकी उरत असेल तर ते लीप वर्ष नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी तिन्ही वर्षांना 400ने भाग जातो, त्यामुळे लीप वर्ष आहे. ठीक आहे. आता मित्रांनो लीप वर्षामध्ये किती दिवस असतात मला कमेंट करून सांगायचं आहे. लीप वर्षामध्ये किती दिवस असतात आणि फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओमधून आपण तुमचे बघा 40 ते 50 प्रश्न कवर करून घेतलेले आहेत, जे तुम्हाला व्यवस्थित डोक्यामध्ये बसलेले आहेत. काही टेन्शन घ्यायचं नाही. जेव्हा केव्हा प्रश्न समोर पडेल ते ऐकलेलं आहे जे तुम्ही आता, ते बरोबर क्लिक होईल आणि तुम्ही योग्य उत्तर द्याल. ठीक आहे. तर व्हिडिओ आता शेवटपर्यंत जो विद्यार्थी पाहतो आहे त्याचे मनापासून आभार. बघा मित्रांनो, तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे, जेणेकरून माझ्या मेहनतीला यश मिळेल, आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची आहे. अभ्यास जोरात चालू ठेवायचा आहे. ग्राउंड अगदी जोरात चालू ठेवायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद.